शिर्डीतील रामनवमी उत्सवाला उद्या सुरुवात होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थाननं विविध उपाययोजना साई मंदिर परिसरामध्ये केलेल्या आहेत। त्यासोबत साई मयूरेश्वराचा भव्य असा 40 फुटी देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। दुसरीकडे मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे, तर विद्युत रोषणाईने परिसरामध्ये पाहायला मिळते। खरं म्हणजे रामनवमी उत्सव हा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि त्यामुळं मुंबईतून हजारोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते पायी चालत शिर्डीला येत असतात। अनेक पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। त्यामध्ये साईनामाचा जयघोष कीर्तन करत हे सर्व भाविक पोहोचत आहेत। 26 तारखेला उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी साईबाबा मंदिरानं व्यवस्थापनानं रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मंदिर परिसरामध्ये उन्हाची तीव्रता बघता ठिकठिकाणी मंडप उभारले आहेत, तर पायाला चटके बसू नये यासाठी गालिचे जे आहेत ते फरशांवरती टाकण्यात आलेले आहे। रामनवमी उत्सवामध्ये कुस्तींचा हंगाम देखील असतो, कारण गावची यात्रा म्हणजे रामनवमी उत्सव म्हणजे शिर्डी गावची यात्रा असते। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी देखील भाविकांना मिळणार आहे आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेनं जास्तीत जास्त भाविकांना प्रसादाचा लाभ व्हावा, प्रसादालयामध्ये देखील त्यांना प्रसाद उपलब्ध व्हावा, त्यासोबत लाडूची कमतरता पडू नये या दृष्टीने देखील पर्याय केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये जो भाविक आहे तो अगदी प्रसन्न वातावरणाने साईबाबांचं दर्शन घेणार आहे, त्यामुळे एक उत्साही वातावरण सध्या शिर्डीत पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अमित सह, मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।